मंडळी, यानंतर वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। महाराष्ट्राच्या घराघरात आज एकच चर्चा आहे, ती म्हणजे शंभूराजांची, स्वराज्याच्या छाव्याची, त्यांच्या पराक्रमाची, शौर्याची, त्यांच्या त्यागाची। रुपेरी पडद्यावर शंभूगाथा पाहताना प्रत्येकाच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो। स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहताना महाराष्ट्राचे डोळे पाणावतात। छत्रपतींना हाल हाल करून मारलं गेलं, त्यांना ज्या असंख्य यातना दिल्या गेल्या, त्या यातनांनी इतक्या शतकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी पाणी होतंय। पण त्यावेळी महाराजांना आपल्याच माणसांनी दगा दिला, फितुरी केली। गद्दारी करणारा गणोजी शिर्के स्वराज्याचा खलनायक होता, हे छावा सिनेमातून दाखवलं गेलं। महाराष्ट्रात गेली अनेक शतकं गद्दारांचा पर्यायवाचक शब्द म्हणजे गणोजी शिर्के म्हटलं जातं। सिनेमातून पुन्हा ते अधोरेखित केलं गेलं, त्यामुळे गणोजी शिर्केंचे वंशज संतप्त आहेत। त्यांनी गद्दारीचा पुरावा द्या, नाहीतर सिनेमातून ती दृश्य काढून टाका असं आवाहन केलंय, नाहीतर गुन्हे दाखल करू असा इशारा दिलाय। त्यामुळे नवा वाद पेटलाय। पण खरंच गणोजी शिर्के स्वराज्याचा खलनायक होता का? इतिहासाच्या पानातून खरा गद्दार कोण याचं विश्वासार्ह ऐतिहासिक उत्तर आपल्याला सापडलंय का? फितुरीबद्दल अनेक वाद प्रवाद आहेत, त्याबद्दल इतिहास तज्ञांचं काय म्हणणं आहे? शंभूराजांचा घात करणारा स्वराज्याचा खलनायक कधी समोर येईल का? इतिहासातील काही संशयांनी बदनामीचा इतिहास खरा ठरतोय का? प्रश्न अनेक आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत आणि त्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। पण या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी आज ज्या मुद्द्यांची चर्चा होणं गरजेचं आहे, ते प्रश्न कुठले आहेत जे आज महाराष्ट्राच्या समोर आहेत? इतक्या शतकांच्या नंतर सुद्धा आपल्याला त्याची चर्चा करावी लागतेय। आज ते मूलभूत सवाल जरा जाणून घेऊया, या आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपण उपस्थित करणार आहोत। शंभूराजांचा घात करणारा स्वराज्याचा खलनायक नेमका कोण आहे? सवाल आज आपण उपस्थित करणार आहोत, त्याचं उत्तर आपल्याला हवंय। मुघलांना शिर्केंनी वाट दाखवल्याचा पुरावा, जो ऐतिहासिक पुरावा हवाय, कादंबऱ्यांमधला नाही, ऐतिहासिक पुरावा आहे का? हा सवाल आज आपण उपस्थित करणार आहोत। त्याचबरोबर गणोजी शिर्केंना खलनायक ठरवलं गेलं, हे जे त्यांच्या वंशजांचं म्हणणं आहे, यात तथ्य आहे का? खरंच बळीचा बकरा बनवलं गेलं का? आणि केवळ कहाणी अधिक चांगली बनवण्यासाठी ते केलं गेलं का? छावा सिनेमातील दाव्याचा ऐतिहासिक संदर्भ काय? कारण छावा सिनेमा आज महाराष्ट्राच्या घराघरात पाहिला जात असताना हा ऐतिहासिक संदर्भ म्हणून उद्याच्या पिढ्यांना जाईल, आणि मग ते दाखवत असताना त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे का? शंभूराजांचा घात करणारा खलनायक या महाराष्ट्राच्या समोर कधी येणार आहे का? त्याच्याबद्दलचं जे संशोधन आहे ते संशोधन केलं जाईल का? आणि शंभूराजांचा तो खरा इतिहास सुद्धा समोर येईल का? आणि या सगळ्यासाठी आपल्या चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे, आज ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन गेली अनेक शतकं हा बदनामीचा डाग आमच्यावर लावला गेलाय असं म्हणत न्याय मागितला, आणि आता सिनेमाच्या माध्यमातून तरी आम्हाला पुन्हा तो अन्याय होऊ नये अशी भूमिका घेतली। गणोजी शिर्केंचे वंशज दीपक शिर्के आता आपल्या सोबत आहेत। दीपकजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये बडे मुद्देमध्ये। आपल्यासोबत दिल्लीहून इतिहास अभ्यासक संजय सोनवणे आहेत, आपल्यासोबत इतिहास अभ्यासक तुषार दामगुडे आहेत, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले, ते प्रवक्ते असलेच तरी आज या चर्चेमध्ये ते पक्षाच्या भूमिकेतून नाही आहेत, तर ते एक इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमी म्हणून आपल्यासोबत सहभागी झालेत अमोल मिटकरी। अमोलजी, तुमचंही स्वागत आहे। आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्याकडून सुद्धा याबद्दलच्या काही बाबी आपण जाणून घेतल्या, त्याही आपण महाराष्ट्राला आज बडे मुद्देच्या माध्यमातून ऐकवणार आहोत। पण मी या चर्चेची सुरुवात अर्थातच गणोजी शिर्केंचे वंशज दीपक शिर्के यांच्यापासून करणार आहे। दीपकजी, आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्राला सांगितलं की या स्वराज्याचा खलनायक म्हणून गेली अनेक शतकं जे गद्दारीचं दुसरं नाव म्हणून ओळखलं गेलं आणि आजही त्याचे दाखले दिले जातात, गणोजी शिर्के, याला तुमचा आक्षेप आहे। तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? एकदा महाराष्ट्राच्या समोर येऊ द्या। बघा, ऍक्च्युली हिंदी चित्रपट छावा नुकताच प्रदर्शित झाला। या चित्रपटामध्ये आपण
राजे शिर्क्यांची कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना, संदर्भ नसताना हम्म. डायरेक्ट खलनायक म्हणून त्यांना दाखवण्यात आलं. हा. आणि ज्या पद्धतीने शिर्क्यांची बदनामी करून आज हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध करतोय. चित्रपट खूप सुंदर बनवला, छान झाला, लोकांना आवडतोय. पण ज्या पद्धतीने खलनायक आपण बदललाय, याचा आम्हाला निषेध आहे आणि याचा विरोध आहे. हम्म. खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने राजे शिर्के घराण्याला बदनाम करून आपण शेकडो करोड रुपये कमवत आहे चित्रपटाच्या माध्यमातून, या राजे शिर्के बदनामीमुळं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील राजे शिर्के सर्व लाखो परिवार आम्ही आहात आणि दुःखी झालो. खऱ्या अर्थाने कुठला तरी पुरावा असणं गरजेचं आहे. आम्ही चित्रपट रिलीज होण्याच्या आधीच 7 दिवस आधी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सेन्सर बोर्डासह सर्व प्रशासनाला आम्ही कळवलं होतं की अशा पद्धतीचा चित्रपट आम्हाला समजलं होतं की त्याच्यामध्ये राजे शिर्के घराण्याला एक दोषी ठरवण्यात जाते. असं आम्ही आधीच सांगितलं होतं की त्या पद्धतीचा जर कंटेंट असेल तर आपण तो काढावा आणि समाजापुढं योग्य आणि खरा इतिहास जगापुढे आणावा. परंतु त्या आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात आली. कुठल्याही सेन्सर बोर्डासह बाकी कुठल्याही इव्हन निर्माते आणि दिग्दर्शक आणि त्यांचे प्रकाशन आज लेखक आपल्या हयात नाहीत. शिवाजी सावंत ज्या पद्धतीने त्यांनी त्या कादंबरीचा आधार घेऊन हा छावा चित्रपट काढला, त्यांनी 1975 साली संशोधन करून 1979 आणि 80 या सालामध्ये त्याची पहिली आणि दुसरी आवृत्ती निघली. परंतु त्या आवृत्तींमध्ये सगळे एक काल्पनिक चित्र रंगवण्यात आलं. कारण त्यांनी कुठला आधार घेतला नाही, काही नाही. आणि काही आमचे राजे शिर्के मंडळी पण त्यांना भेटले होते. असं आम्हाला आज आमच्या पत्रकार परिषदेमध्ये एका बांधवांनी सांगितलं की आम्ही जे काही मंडळी भेटली होते. परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं हा व्यवसायाचा भाग आहे, आम्ही फक्त कादंबऱ्या लिहितो, व्यवसाय बघतो, बाकी याच्यात आम्हाला काही घेणं नाही, तथ्य वगैरे काही नाही. हे संकल्प एक थोडस आपल्या मनाने कहाण्या किंवा कुठला तरी आधार असा ऐतिहासिक पुरावा त्याचा काही गैर नाहीये. तुमचं म्हणणं ऐतिहासिक याच्याबद्दलचा कुठला पुरावा नाहीये, काल्पनिक हे सगळं आहे आणि त्यातून आमची बदनामी होतीये. खरं तर या संदर्भामध्ये चित्रपट निर्मात्यांची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा जाणून घेण्यासाठी आम्ही दिवसभर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांच्याशी आमचा कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाहीये. ते समोर येऊन बोलू शकत नाहीयेत. पण ठीक आहे, आता या चर्चेच्या अनुषंगानं संजय सोनवणी सरांना मला विचारायचं आहे, ज्या ऐतिहासिक तथ्यांच्या बद्दल ते बोलतायत, ते म्हणतायत की असं कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाहीये आणि मग ही बदनामी थांबवा असं त्यांचं म्हणणं आहे. इतिहासाची पानं सर काय सांगतायत? गणोजी शिर्केंची भूमिका नेमकी काय होती? पहिली गोष्ट अशी आहे की मुळात हा जो गणोजी शिर्केंवर आरोप झालेला आहे इतिहासामध्ये, एक दंतकथेच्या स्वरूपातली ती कथा आहे आणि कोणीतरी एक बळीचा बकरा लागतो, कोणावर तरी आरोप ढकलावा लागतो. अशा प्रकारचा हा गणोजी शिर्के असतील किंवा सूर्याजी पिसाळ असेल, हे जरा अन्याय झालेले व्यक्ती आहेत हे निश्चित. कारण इतिहास जर आपण पाहिला तर औरंगजेबाला हे आधीच माहिती होतं की शंभूराजे खेळण्याला, कवी कलशाला मदत करण्यासाठी खेळणा किल्ला किंवा विशाळगड आपण त्याला म्हणतो तिथे जाणार आहेत. आणि औरंगजेबाने असद खान नावाच्या सरदाराला पत्र दिलेलं आहे की जहागीरदार म्हणजे संभाजीराजेंना जहागीरदार म्हणायचा, तर जहागीरदार शिर्केशी झगडा द्यायला खेळण्याला जातो आहे आणि हा जो शेख निजाम आहे का मुकरब खान आहे त्याला सांगणे की तू तातडीने चाल करून संभाजीवर चाल करून जा. म्हणजे औरंगजेबाचाच असद खानाच्या मार्फत हा हुकूम कोणाला होता? मुकरब खानाला होता. म्हणजे औरंगजेबाला हे आधीच माहिती होतं. आणि हा झगडा जो आहे तो संभाजी महाराज आणि शिर्केंमधला नव्हता, तर कवी कलश आणि शिर्के यांच्यातला हा झगडा होता. आणि कलशानं ज्यावेळेस शिर्केशी झगडा द्यायचा प्रयत्न केला पण कलशाचा पराभव झाला, कलशाला पळून खेळण्याला जावं लागलं आणि मग त्याला मदत करण्यासाठी म्हणून शंभूराजे निघाले होते रायगडावरनं. आता ही माहिती कोणीतरी औरंगजेबाला दिली, कारण औरंगजेबाचं हेर खातं फार प्रबळ होतं. रायगडावरचा कोणीतरी फुटला असेल, रायगडावरचा कोणता अधिकारी असेल, मंत्री असेल, संत्री असेल, कुणी असेल, त्याने हा माहिती पुरवली, कोणीतरी पुरवली. पण पुरवली की औरंगजेबाचं एक त्याचं काय म्हणतात त्याला की एक गुप्तचर खातं होतं, तेही मजबूत असावं. गुप्तचर खात्याकडून त्याला माहिती मिळाली की कुणीतरी होता. अगदी अगदी बरोबर.
त्याचं गुप्त हेर खातं अत्यंत प्रबळच होतं, यात काही शंका नाही. कारण त्याला टक्कर द्यायची होती, ज्यांचं हेर खातं प्रबळ आहे त्यांचं त्याला माहिती होतं. अशा स्थितीत अशा प्रकारची रणनीती औरंगजेबाने आखणं अगदी सहज शक्य आहे. म्हणून तर औरंगजेबाने असद खानाच्या मार्फत मुकरब खानाला संभाजी महाराजांवर चाल करून जाण्याचा आदेश दिलेला आहे. आणि मग त्यांना पुढं जो दुर्दैवी घटनाक्रम घडलाय तो आपल्याला माहिती आहे. अशा स्थितीत फक्त संभाजीराजे कलशाला मदत करायला आणि शिर्केंच्या विरुद्ध करायला जात आहेत, ही फक्त लोकांनी लक्षात ठेवून शिर्केंना याच्यामध्ये बळीचा बकरा बनवला किंवा म्हणजे आपल्याकडे असं आहे की काही दिवसापूर्वी भांडण झालं असेल आणि नंतर काही घटना घडली तर त्या भांडणाचा संबंध त्याच्याशी जोडला जातो, असं ते म्हणायचं त्याला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ठीक आहे. आम्ही या सगळ्याबद्दल ऐतिहासिक संदर्भ काय आहेत, खरं तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना सुद्धा जेव्हा विचारलं की शिर्केंची नेमकी भूमिका काय होती, गणोजी शिर्केंची या सगळ्यामध्ये नेमकी काय भूमिका होती, जी पकड झाली त्या पकडीच्या बद्दल, शंभूराजांची जी पकड झाली त्याच्याबद्दल, तर त्यांनी नेमकं काय सांगितलं, ऐतिहासिक संदर्भ काय सांगतोय ते ऐकूया आणि मग आपण पुन्हा चर्चेवर येऊया. शिर्क्यांचं आणि संभाजी महाराजांचं हे जे काय नातं आहे हे खूप वेगळं आणि विश्वासाचं नातं होतं. आता हा सिनेमा आल्यानंतर पुन्हा एकदा गणोजीराजे शिर्के आणि शिर्के मंडळी यांच्याबद्दल समाजामध्ये आणि या सिनेमामध्ये त्यांना खलनायक दाखवला असल्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली. खरं तर शिर्क्यांमधली सगळीच लोक काय औरंगजेबाकडे जाऊन मिळालेली नव्हती. शिर्क्यांच्याकडची काही खूप मंडळी ही स्वराज्यातच होती, संभाजी महाराजांच्या बरोबरच होती. आणि काही मंडळी म्हणजे साधारण 1688 मध्ये जेधे शकावलीमधली एक नोंद आपल्याकडे अशी मिळते की कवी कलशावर रुसून म्हणजे शिर्के पारखे झाले, कवी कलशांच्या त्यांची लढाई झाली आणि मग संभाजी महाराज आले. कारण कवी कलश हे छंदोगामात्य होते आणि त्यांना कुलमुक्त्यार पद संभाजी महाराजांनी दिलेलं होतं आणि त्यांची आणि शिर्क्यांची लढाई झाली, तो इतिहास आहे. आणि त्याच्यामध्ये कवी कलशाच्या बाजूनं संभाजी महाराजांनी शिर्क्यांच्या विरुद्ध मोहीम केल्याची सुद्धा आपल्याकडं नोंद आहे. आता ह्या सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर आपलं असं लक्षात येतं की काही शिर्के हे अगोदरच औरंगजेबाला जाऊन मिळालेले होते. तो सगळा इतिहास बघितला तर औरंगजेबाला अनेक लोक मिळालेली होती. पण या सिनेमामध्ये दोन गोष्टी खूप आक्षेपार्ह दाखवलेल्या आहेत. सोयराबाई साहेबांचं जे आहे ते पत्र लिहितात आणि संभाजी महाराजांचा अध्याय संपवा हे सांगतात अकबराला, तो एक आहे. आणि दुसरा मुख्य आक्षेप असा आहे की गणोजी शिर्के आणि त्यांचे भाऊ ही दोघं जण शेख निजाम मुकरब खान याला कोल्हापूर ते संगमेश्वरचा रस्ता दाखवतात आणि स्वतः लीड करतात त्या शेख निजाम मुकरब खानाला. याच्या संदर्भात कुठलाही ऐतिहासिक साधा एक ओळीचा पुरावा सुद्धा उपलब्ध नाही. असेल तर तो त्या दिग्दर्शकांनी किंवा सिनेमाच्या लेखकांनी, इतिहास सल्लागारांनी दाखवावा. दुसरं, संभाजी महाराजांना संगमेश्वरावर छापा टाकला ज्यावेळेला या शेख निजामानं, त्यावेळेला त्या सिनेमामध्ये असं दाखवलंय की या मुकरब खान आणि त्याचा जो मुलगा आहे इखलास खान वगैरे यांच्याबरोबर ही दोघं शिर्के बंधू दाखवलेले आहेत आणि ते परत संभाजी महाराजांना लढाईमध्ये कसं पकडून द्यायचं हे सुद्धा त्या शेख निजामला सांगतात. ह्या ज्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत याला इतिहासात कुठलाही आधार नाही. हे जे सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये इतिहासाचा कुठलाही अंश आपल्याला दिसत नाही. ऐतिहासिक कुठलाही दाखला नाहीये, अंश नाहीये. मग अमोलजी प्रश्न हा निर्माण होतो की या स्वराज्याचा खलनायक नेमका कोण? कोणी दिली ती बातमी, कोणी सांगितलं आणि संभाजीराजांना ती पकड झाली? तुमचा अभ्यास नेमका याच्यातला काय सांगतो? तुम्ही या सगळ्या शंभूराजांच्या इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, काय सांगतायत इतिहासाची पानं? नाही, एक गोष्ट राजेश शिर्के आणि इंद्रजित सावंत सर आणि सोनवणे सरांनी जे बोलले त्या मताचं मी 100% समर्थन करतो. मी हा छावा चित्रपट 2दा पाहिला. बरं, आज मला तुम्ही शंभू प्रेमी आणि इतिहास प्रेमी म्हणून बोलावलं त्याबद्दल आभार. कारण
मी जर राजकीय दृष्टिकोनातून मला बोलावलं असतं तर माझे विरोधक माझ्यावर आज तुटून पडले असते. जसे मुकर्रम खान जसा नाही, शंभूराजांवर तुटून पडले तरी तुम्ही थोडंच त्यांना हे करता. प्रश्न असा आहे, हम्म. फक्त इतिहासातच नाही तर राजकारणात सुद्धा आजही म्हणजे अलीकडे विधानसभेच्या काळामध्ये एका मतदारसंघात शिर्क्यांनी फितुरी केल्यासारखं हे आपल्याला फितूर झाले असा एक उल्लेख आला होता. जरा भाषण जर तुम्ही काढलं त्यावेळेस सुद्धा मी इंद्रजित सावंत सरांना फोन करून विचारलं होतं का गणोजी शिर्के खरंच महाराजांसोबत ते दगाफटका त्यांनी केलाय का? मला त्यावेळेस त्यांनी संदर्भासह स्पष्टीकरण पाहिजे. आता विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही मला- बोलताय, बरोबर? विधानसभेच्या निवडणुकीमधला एका विधानसभेचा तो प्रसंग आहे. तो प्रसंग सांगताना पण तुम्ही असं अर्धवट का असं बोलताय? सरळ सांगितलं सांगा गेलं, ना. आजचा विषय इतिहासाचा आहे त्यामुळे राजकारण मला त्यात आणायचं नाही विलास सर. बरं, ते ठीक आहे. वेगळी त्यावर बरं, तुम्हाला चर्चा घेऊया. नाही प्रश्न सांगा असा ना. आहे, शरद पवार साहेब म्हणाले होते, तोच संदर्भ सांगताय ना तुम्ही. आता अर्थात तुम्हाला माहित आहे आंबेगावला सभा होती हम्म. आणि राजे शिर्केंना पण त्या बाबतीत माहिती असेल आणि त्याचं क्रॉस चेक करायला मी एक दोन इतिहासकारांसोबत बोललो. आता संभाजी महाराजांच्या चरित्राचे 2-3 इतिहासकार अजूनही आहेत. त्यामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवारांचं नाव घेता येईल ज्यांनी स्मारक ग्रंथ लिहिला. वासी बेंद्रे आज नाही आहेत पण ऍडव्होकेट अनंत दारवटकर हे आज पुण्यामध्ये राहतात. त्यांच्याशी पण मी बोललो की गणोजी शिर्के आणि त्यांचे बंधू हे संभाजी महाराजांसोबत फितूर झाले हम्म. असा कुठला पुरावा आहे का? शिर्क्याचे शिरकान केले असा एक शब्द आहे. तर हम्म. शिरकान करण्याचा शब्दशः अर्थ काही लोकांनी कत्तल केली असा लावला हम्म. पण त्यांना जहागिरी दिली असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. हम्म. त्यामुळे याला कुठलाही संदर्भ सापडत नाही. छावा चित्रपट उत्तम बनलाय का तर अतिउत्तम बनलाय. तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर देतो. हिरो एकदम परफेक्ट आहे, विलन मात्र चुकलेला आहे. आणि आता हा जो विलन आहे हा कोण, हम्म. हा जर तुम्ही प्रश्न विचारला तर ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना त्या संभाजी महाराजांच्या हत्येच्या वेळी दरबारात हजर होते. हम्म. आणि दरबारात हजर असताना जी शिक्षा त्यांना देहांत प्रायश्चित्त जे दिलं ते कशा पद्धतीने दिलं हे मला वेगळे सांगण्याची गरज नाही. हम्म. मनुस्मृतीमधल्या आपस्तंभाचा श्लोक आहे. हे ऍडव्होकेट आपलं डॉक्टर आर साळुंकेच्या पण लिखाणात आलंय की धर्मोपदेश दर्पेन विप्रणामस्य कुर्वता तप्तमास चयत्रैल श्रोते वक्तेचे पार्थिव. आपस्तंभामधला श्लोक आहे की धर्माचा उपदेश जर एखाद्या क्षत्रियाने केला असेल तर हा. त्याच्या ते डोळे काढावे, त्याची जीभ छाटावी, त्याच्या अंगावर गरम तेल टाकावं, त्याच्यावर गरम पाणी टाकावं. तर अशा पद्धतीने जे काही केलं गेलं नेमकं कोण आहे तो, कुणी पकडलं? आटपाडी सांगोल्याच्या भागात एक मठ दिसतो, मी त्या मठात पण जाऊन आलोय. हम्म. संगमेश्वरावर सुद्धा एक मंदिर दिसतं, मंदिराच्या गुफेमध्ये एक फोटो दिसतो अश्वारूढ झालेला. हम्म. ते इथं वेगळं सांगण्याची गरज नाही. पण गणोजी शिर्के जे विलन दाखवले चित्रपटामध्ये ते खोटं आहे, त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. ठीक आहे. त्यामुळे या चित्रपटाचे जे काही डायरेक्टर असतील हुतेकर हा. त्यांनी याबद्दल महाराष्ट्राला स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ठीक कारण आहे. शंभूप्रेमी म्हणून आमच्या भावना ठीक सुद्धा तीव्र आहेत त्या बाबतीत. ठीक आहे. तुमची रेंज थोडी कमी झाल्यामुळे तुम्ही विंडोमध्ये गेलात. मी पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. आता मला या चर्चेमध्ये तुषार दामगोडे यांना आणायचं आहे. इतिहास अभ्यासक आहेत. तुम्हाला इतिहासाच्या पानांमध्ये काय दिसलं? कोण आहे विलन, कोण आहे खलनायक या स्वराज्याचा? कुणी महाराजांना ताब्यात देण्यासाठी प्रयत्न किंवा मदत केली? सोनवणे सर आणि सावंत यांनी जे 2 उल्लेख केले, हा. जयदे शकावलीमध्ये तसा उल्लेख येतो हम्म. की शिर्के पारखे झाले. हे एकदम बरोबर आहे. शिर्केंवरती हा संशय येण्याची काही कारणं आहेत. हम्म. जसं सोनवणे सरांनी सांगितलं की कवी कलशाबरोबर शिर्क्यांचं भांडण झालं, हम्म. ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी शिर्क्यांची बाजू न घेता कवी कलशाची बाजू घेतली. त्यानंतर दुसरा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे की शिर्के हे मुघलांकडेच रुजू होते. तिसरं, शिर्क्यांना त्या प्रांताची माहिती आहे हा. असा एक कयास सर्व इतिहासप्रेमींना आहे. चौथी एक घटना याच्या नंतरच्या काळामध्ये घडलेली आहे. हम्म. जेव्हा राजाराम महाराज जिंजीच्या वेढामध्ये अडकले हम्म. त्यावेळेस राजाराम महाराजांना सोडवण्यासाठी शिर्क्यांनी मदत करण्याचं नाकारलं. तेव्हा ज्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं त्या बाळाजी आवजींचे चिरंजीव खंडोबल्लाळ हम्म. यांनी आपलं वतन शिर्क्यांना दिलं. आणि हम्म. त्यानंतर शिर्क्यांनी राजाराम महाराजांची सुटका सुखरूपपणे जिंजीच्या वेढ्यातून केली. या अशा काही पार्श्वभूमी आहेत की ज्याच्यातून काही जणांनी अनुमान बांधलं की बाबा शिर्क्यांनी ती गद्दारी केली असावी. पण असा कुठलाही ठोस पुरावा इतिहासाच्या पानामध्ये नाही की शिर्क्यांनी ते केलं. आता इथं काही वक्ते असं सूचित करतायत की अमुक तमुक, तर पुन्हा एकदा आपण त्याच दिशेला चाललोय की ज्याचा काही पुरावाच नाहीये.
हा, तेव्हा हा. कुठल्या तरी एकाला पकडायचं आणि धोपटायचं. मी या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना हे सांगू इच्छितो की ते हम्म, शिर्के असतील, पिसाळ असतील, खोपडे असतील, मोरे असतील, हम्म, की जे इतिहासाच्या पानामध्ये कधीतरी त्यांच्या पूर्वजांनी कुठेतरी काहीतरी चुकीची गोष्ट केली, हम्म, म्हणून आजच्या शिर्क्यांना, आजच्या पिसाळांना, आजच्या खोपड्यांना, आजच्या मोऱ्यांना जर आपण आरोपी बनून जर हिनवत असू, त्यांना अपमानित करत असू, तर ही फार चुकीची गोष्ट आहे. आज जर आफ्रिकेमधला कुठलाही व्यक्ती येऊन जर जय शिवाजी म्हणत असेल तर तो आपला एक मावळा बंधू आहे. त्यामुळं शिवाजी महाराज ही काही कुणाची खाजगी जहागीर नाही. आपल्या पूर्वजांनी केलेला पराक्रम जसा माझा नाही, तुमचा नाही, हम्म. तसं त्यांनी केलेल्या अपकृत्यांची जबाबदारी देखील आजच्या काळातल्या कुठल्याही व्यक्तीवर येत नाही. त्यामुळे आपण इतिहासातली काही हे काढून काही मंडळी राजकीय किंवा सामाजिक लाभ मिळवण्यासाठी कुठल्या तरी जातीला, कुठल्या तरी संस्थेला, कुठल्या तरी व्यक्तीला जे बदनाम करून त्यांना एक प्रकारे खलनायक करण्याचं काम करतात, तर त्यांना मी विनंती करतो की असं त्यांनी करू नये. ठीक हा आहे. सर्व समाज आपला आहे. मला याच्या मला एकीसाठी कळतंय आपण तुमचा शिवाजी रोख महाराज- नेमका हो. कुणाकडे आहे. अमोलजी ते असं म्हणतायत की इतिहासाची ती सगळी पानं घेऊन कुणाला तरी करायचंयच आपल्याला खलनायक, आणि त्याच्यासाठीची ही सगळी उठाठेव आहे असंही म्हटलं जातंय. मग ती कादंबऱ्यातून असेल किंवा वेगवेगळे प्रवाद असतील, तुम्ही जो प्रवाद मांडला या ठिकाणी त्याचा तरी कुठला संदर्भ आहे का, ऐतिहासिक संदर्भ? कारण आपण जेव्हा शिर्केंच्या बद्दल ऐतिहासिक संदर्भ विचारतोय तेव्हा मला हेही विचारायला हवं, तुम्ही जी मांडणी करताय त्याचाही ऐतिहासिक संदर्भ मला हवा आहे. 100% डॉक्टर आह साळुंखे सरांचं पुस्तक आहे हम्म, आणि जयसिंगराव पवार सरांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथ लिहिलाय. ऍडव्होकेट अनंत दारवटकरांनी 8 ते 10 खंड संभाजी महाराजांवर लिहिलेले आहेत. हम्म. हे खंड वाचूनच मी बोलतोय. मी इतिहासाचा संशोधक नाहीये विलास सर. मी अभ्यासक, मी इतिहासाचा तुम्हाला अभ्यासक संशोधक आहे. म्हणालो, अभ्यासक म्हणालो. हा, हो ना, हो ना, मी सांगतोय प्रामाणिकपणे. दुसरं असं आहे की छावा कादंबरीच्या आधारावर हा चित्रपट रिलीज झालाय. हम्म, कादंबरीला कल्पना विलास असतो, जर तर असतात कादंबरीमध्ये. इतिहासाला संदर्भ साधनं लागतात. हम्म. त्यामुळे जर कोणाला त्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर ऍडव्होकेट दारवटकरांचे 8ही खंड जे संदर्भ ग्रंथासहित आलेले आहेत ते एकदा वाचावे. आम्ही काय कोणाला रोष व्यक्त करायला बोलत नाहीये, पण ह्या अँगलनी पण विचार करा ना. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये लढाया आहेत, त्याबद्दल वाद नाही, पण त्यांनी ग्रंथ लिहिलेत. संस्कृतमध्ये बुधभूषण लिहिला, भेद नायिका लिहिला, नखशिखांत लिहिला, 7 शतक लिहिला, 4 ग्रंथ लिहिले. ब्रजभाषा त्यांना येत आहे, 17 भाषेचे जाणकार ते आहेत. कसं षडयंत्र झालं होतं ते पण तुम्ही बघितलं. आता सोयराबाई साहेबांना त्याच्यामध्ये कैकईची रोल मध्ये आणलं. सोयराबाई साहेबांचा इतका द्वेष सोयराबाईंनी शंभूराजांचा केला असं कुठंतरी सिद्ध होतंय का इतिहासामध्ये? उलट संभाजी महाराजांचा पत्रव्यवहार सोयराबाईंच्या बाबतीत असा आहे की माझी आई सोयरा ही स्फटिकासारखी निर्मळ मनाची आहे. त्या सोयराबाईंनी भिंतीत चिरून मारल्याचा आरोप संभाजी महाराजांवर होत होता. आजपर्यंत जी चित्रपट विलासतर निघाली, अलीकडे राकेश दुग्लतचा संभाजी 1689 येणार होता. मागे मी चर्चेमध्ये सांगितलं होतं की त्यामध्ये सुद्धा औरंगजेबाच्या तोंडी असे वाक्य टाकले की बस ती लढाई समजा हिंदू आणि मुस्लिम अशीच होती. पण या चित्रपटानं ते तेवढं तरी खोटलंय. ऍटलिस्ट त्यांनी सांगितलं का हे स्वराज्याकरता लढा आहे, हा कोणी धर्माच्या विरुद्ध लढा नाही आहे. पण संभाजी महाराज हे कोणाच्या नजरेत चलत होते, कोणाच्या नजरेत खोपत होते, कोणी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं? आतापर्यंत राम गणेश गडकरींपासून वसंत कानेटकरांपर्यंत औंधकरांची बेबनशाही असेल, रायगडाला जेव्हा जाग येते असं असेल, मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, ही कोणी नाचवली नाटकं, कोणी पात्र वळवलं? बाळाजी आवजी चिटणीस आणि चिटणीस बकरीतून कशा प्रकारे कोणी एके दिवशी हळदी कुंकवाच्या प्रसंगी अन्नाची दत्तोची रूपवान कन्या गोदावरी हीच संभाजीने बळजबरी उचलून नेऊन बदअमल केला. कोणी एके दिवशी किती वाजता किती तारखेला हे सरकार सांगत नाही. त्या बकरीच्या आधारावर कादंबऱ्या रचल्या गेल्या, कादंबरीच्या आधारावर चित्रपट आली, आणि चित्रपट आणि नाटकं संभाजी महाराजांवर जेवढी नाटकं चित्रपट आली ना तेवढी शिवाजी महाराजांवर पण आली नाही. त्याच्यामुळे हा शेवटचा आरोपी कोण हा इतिहासाला माहित पडलं पाहिजे. मात्र तो अंगुली निर्देश दुसरीकडे वळवण्याकरता, पाटाचं पाणी वेगळं वळवण्याकरता गणोजी शिर्केला यामध्ये विलन बनवण्यात गेलं. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. तुषारजी, ही मांडणी तुम्हाला पटते? ही मांडणी तुम्हाला पटते? ज्यांचं त्या निर्देश करतायत त्या व्यक्तींना आधीच हत्तीच्या पायी खाली दिलं. त्यामुळे जर पुन्हा एकदा गद्दारी करण्यासाठी यायचं असेल तर त्यांच्या आत्म्यांना काहीतरी जादूटोना करून बोलवावं लागेल. आणि 2, हे पूर्वाश्रमीच्या ज्या पक्षामध्ये होते किंवा ज्यांची त्यांनी नावं घेतली इतिहासकार म्हणून, ते देवेंद्र फडणवीसांना अनाजी पंत म्हणतात. मग ते अनाजी पंत आहेत का? जरा विचारा त्यांना. नाही, ह्यांनी चर्चा कुठं भरकटवली मला माहित नाही. हे काय कुठं बोलतायत, काय बोलतायत त्याला मला माहित नाही. त्यांचे काही पुस्तकं पण मी वाचले नाहीत. माझा स्पष्ट म्हणणं आहे, गणोजी शिर्केंचा विषय सुरू आहे. गणोजी शिर्क्यांबाबतीत इतिहासात कुठलाही पुरावा नसल्याचा हा विषय आहे. आता तुम्ही त्याला हा हे म्हणतोय, तो ते म्हणतोय, ते म्हणते, असे
अकलेचे तारे तोडण्याची दारवट गरज नाही. दारवटकर आम्ही साहेब आमचं हे मत मांडायचं अधिकार आहे. ओसामा बिन लादेनला तुकाराम महाराजांची उपमा देतात, आहे का? योग्य आहे का? जयसिंगराव पवार आहेत, इंद्रजित सावंत आहेत, ऍडव्होकेट अनंत दारवटकर आहेत, जयसिंगराव वासी बेंद्रे पवारांनी आहेत. कुठंतरी तुम्ही ज्यांच्याकडे निर्देश करताय त्यांच्यावर अंगुली निर्देश केलाय का जयसिंग पवारांनी? स्मारक ग्रंथ वाचा ना, वाचून मला हो, सांगा. माझ्याकडे आहे, स्मारक ग्रंथ आहे, संभाजी महाराजांचे दानपत्र आहे, त्याच्यामध्ये ते सोयराबाईंकडे निर्देश करतात. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? डॉक्टर आह साळुंकेची पुस्तकं वाचा. मी साळुंके काय तुम्हाला म्हणतात उत्तर द्यायला त्याच्यापेक्षा बांधील संभाजी नाहीये. महाराज काय म्हणतात ते माझ्यासाठी अरे महत्वाचं तुम्ही आहे. कोण आहे, मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी आजच्या प्रश्नाच्या चर्चेमधलं उत्तर देतोय. जेवढा मी इतिहास वाचलाय तेवढा नाही. मी माझ्या पद्धतीने बोलतो. ठीक आहे, तुम्हाला ठीक आहे. काय झोंबायची गरज आहे एवढी? अरे तुम्ही तुला तुमचं तरी काम काय करा. झोंबायचं कारण तुमचं- एवढं? तुमचं- ऐका ना, तानाजी वैयक्तिक पंत नको, म्हणून तो वैयक्तिक तानाजी नको. पंत आहेत का ते सांग ना. ऐतिहासिक संदर्भाने बोलतोय आपण, काही यांना काय मिरच्या लागल्या? मी सांगतोय ना, मी तुला जे काय पुस्तकं एवढी वाचली मिरची त्यातलं लागली? तुम्हाला सांगतो. अरे ब्रिगेड आता दारवटकरांवर नाही नाही, तुला एक पागल मिनिट इतिहास मला आहेस मला तू. या तू काय उद्या चर्चेमध्ये जाऊन कुठेही खरं काय तर म्हणशील? या चर्चेमध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी आणखीन एक दावा केलेला आहे. तो दावा सुद्धा या सगळ्या चर्चेला दुसरीकडे घेऊन जाणार आहे. खरंच ते दावा जेव्हा करतायत तेव्हा त्या दाव्यात काय तथ्य आहे का हे सुद्धा आम्ही त्यांना विचारलं, की इतिहासाच्या पानांमध्ये मग खरं कोण होतं गुन्हेगार, या संदर्भातलं फितुरी कोणी केली आणि कशी केली याबद्दल इतिहासात काय समोर आलं, दाखले तसे काही आहेत का, याबद्दल इंद्रजित सावंत काय म्हणतायत ते ऐकूया. संभाजी महाराजांच्या या जो छापा टाकला संभाजी महाराजांच्यावर संगमेश्वरला असं एक निजामनं, त्यावेळीची आपल्याला समकालीन कागदपत्र बघावी लागतात. आता त्याच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा पुरावा जो मिळालेला आहे तो, ज्याला आपण प्रथम दर्जाचा पुरावा म्हणतो, तो आहे फ्रान्सिस मार्टिन याची एक डायरी प्रकाशित झालेली आहे. आणि तो त्यावेळेला पॉंडिचेरीचा गव्हर्नर आहे, फ्रेंचांचा गव्हर्नर आहे. आणि त्याला संगमेश्वरच्या जवळ जे राजापूर ते ठिकाण आहे तिथं काउंटर होतं फ्रेंचांचं. ते खूप जवळ आहे संगमेश्वर आणि राजापूर, आपण बघितलं तर लक्षात येईल. तिथून त्याला बातम्या समजत होत्या स्वराज्यातल्या सगळ्या. आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना फेब्रुवारीमध्ये पकडलंय आणि मार्चमध्येच त्यानं नोंद करून ठेवलेला आहे की संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सर कारकुनांनी पकडून दिलं. एवढंच नाही तर त्याच ब्राह्मण सर कारकुनांनी मोगल जो सेनापती होता त्याच्याशी अगोदरच संधान बांधलेलं होतं की ॲम्बुशमध्ये पकडून द्यायचं किंवा त्यांना किल करायचं, मारायचं, असा त्यांनी अगोदरच तो कट रचलेला होता. आता याच्यामध्ये कोण सर कारकून सामील होते याचा थेट उल्लेख आपल्याला मिळत नाही, पण त्यावेळेचे जे ब्राह्मण सर कारकून आहेत यांची नावं आपल्याला उपलब्ध आहेत. आता ह्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचा विषय आपल्याकडे येतोय की संगमेश्वर याचं देश कुलकर्णी पद आहे. संगमेश्वरचा जो भाग होता तो देश कुलकर्णी पद हे अण्णाजी दत्तोकडे आहे. म्हणजे त्याला अण्णाजी नव्हता पण त्याच्याकडे होतं. दुसरं, संगमेश्वर खुद्द संगमेश्वरचं कुलकर्णी पद हे सुद्धा या अण्णाजी दत्तोकडे आहे. आणि अण्णाजीला हत्तीच्या पायी दिल्यामुळं त्याच्या बरोबरची जी मंडळी सगळी होती ती सगळीच सापडलेली नव्हती. आणि इतकं, आणि संगमेश्वरवर ज्यानं छापा टाकला शेख निजाम जो होता मुकरब खान, तो वसमत मधला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या, त्याची जागीर वसमतची आहे. आता परत ह्याचं लिंक अशी आपण लावू शकतो की वसमतचं कुलकर्णी पद सुद्धा अण्णाजी दत्तोच्या बापाकडे होतं. आणि तोच सगळा वसमतचा जो जागीरदार आहे परत मोगलांकडचा, तो शेख निजाम, हाच परत संभाजी महाराजांच्यावर छापा टाकतो आणि संभाजी महाराजांना पकडून घेऊन जातो. आता ही सगळी लिंक जर आपण बघितली तर याच्यामध्ये जो मार्टिननं उल्लेख केलेला आहे तो प्रथम दर्जाचा आहे. आणि त्यामुळं परत इतिहासाच्या अभ्यासाची नवीन द्वारं जी आहेत ती खुली झालेली आहेत. की ज्या पद्धतीनं मार्टिन सांगतोय की हा कट झाला, कारस्थान झालं आणि लगेचच त्याला महिन्याभरामध्ये इंटेलिजन्स मिळाला. हा इंटेलिजन्स आहे की संभाजी महाराजांच्या विरुद्ध एक मोठा कट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे सर कारकून होते ते सामील होते. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की इतिहासाला पुन्हा एकदा संभाजी महाराजांची जी पकड जी झालेली आहे
त्याच्यावर नव्यानं अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यास करावा लागेल असं तुम्ही जेव्हा म्हणतायत सर, तेव्हा तुषारजी मला तुम्हाला विचारायचं आहे, पोर्तुगीज मार्टिनच्या उल्लेखाच्या अनुषंगानं त्यांनी जी मांडणी केलेली आहे, तुम्हाला तशी काही मांडणी आढळली का? आणि त्यावर आपण विश्वास ठेवून ही लिंक जी या लिंकची जी मांडणी केली जाते त्याला तरी आपण ऐतिहासिक संदर्भ म्हणू शकू का? मी 2 मुद्दे मांडतो. एक, हा. हा मार्टिन आहे, हा संभाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लाघ्य असं लिखाण करतो. ते देखील इंद्रजित सावंतांना मान्य आहे का फक्त सोयीचा भाग ते उचलणार आहे? 2, आता मात्र हा कार्यक्रम त्याच्या खऱ्या रूपाकडे यायला लागलाय. कारण ह्या पूर्वाश्रमीचे ज्या त्यांची पार्श्वभूमी आहे, हा सगळा विषय आणून ब्राह्मण जातीने कसं हे केलं आणि मग ते ब्राह्मणांना झोडपत बसायचं, अशा प्रकारचं एक मांडणी आणि त्याच्यातनं काय स्वतःचे राजकीय आणि ते बाकीचे सामाजिक जे काही त्यांना ते मांडणी करायची असते ते सुरू झालेलं आहे. पण इतिहास असा चालत नाही. जसं मी सुरुवातीला म्हटलं की गणोजी शिर्केंबद्दल जसं काही कुठलाही पुरावा नाही, तसं मला असं वाटतं मग ते असलं पाहिजे, ह्याला इतिहास भीक घालत नाही. जर मार्टिनचं 4 ओळी घ्यायच्या तर मार्टिनच्या बाकीच्या ओळी देखील मान्य कराव्या लागतील. त्यामुळं ह्या अशा कुठल्याही मी याच्याकडे विचारतो, जाणं योग्य नाही. संजय सरांना विचारतो. संजय सर, खरं तर आपल्याला हवं ते घेऊन आपल्या परीनं इतिहासाची मांडणी, फेर मांडणी आणि हे सगळं त्याच्यावरून सुरू असणारं राजकारण, त्याच्यामध्ये टार्गेटीकरण हे होतंय. आणि तुम्हाला मार्टिनचा हा उल्लेख जो आहे मला असं तो वाटतं किती की पटतो? ही चर्चा एकदम मुद्दा सोडून भरकटली, जातीवाद, धर्मवाद याच्यावरती गेली आणि प्रत्यारोपाची राळ उडवल्यासारखं, म्हणजे एखाद्या राजकीय आखाड्याचं आपण पाहतोय की काय असं मला वाटलं. खरं म्हणजे गणोजी शिर्के या प्रकरणात दोषी आहेत की नाहीत आणि त्यांच्यावर जो आरोप केला गेलेला आहे किंवा अन्याय झालेला आहे किंवा जे असेल ते त्याच्यावर काही पुरावे आहेत की नाही, प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की त्या संदर्भात कोणताही पुरावा नाही. त्याचबरोबर हे जे काही आरोप करत होते इंद्रजित सावंत वगैरे की इथे कुठेतरी कदाचित ब्राह्मण जबाबदार असतील, त्यालाही काही पुरावा नाही आहे. आहेत ते तर्क आपल्या सोयीने काढलेले, आपल्या अंदाजाने काढलेले आणि हवेशी वाटणारे. अशा प्रकारे इतिहास चालत नसतो. इतिहास हा शुद्ध इतिहास असतो. संभाजी महाराजांना पकडून दिलं कुणी, याच्यापेक्षा हा प्रश्न विचारला पाहिजे की संभाजी महाराज पकडले गेले आहेत हे माहीत असतानाही 9व्या दिवशी राजाराम महाराज राज्याभिषेक करतात आणि ते मात्र संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी कसलाही प्रयत्न करत नाहीत. वकील सुद्धा औरंगजेबाकडे पाठवत नाहीत, तडजोडीचा प्रयत्न करत नाहीत किंवा युद्धही करत नाहीत. याचा अर्थ काय लावायचा? इतिहासामध्ये प्रश्न खूप आहेत, अनेकांची उत्तरं दुर्दैवाने आपल्याला आज माहीत नाही आहेत. आपण उत्तरं शोधायचा निश्चित प्रयत्न केला पाहिजे की दोषी कोण आहे. परंतु केवळ एखादा जातीचा आहे, एखाद्या धर्माचा आहे म्हणून दोषारोप करत राहणं आणि आपल्याला हवं तसं नॅरेटिव्ह किंवा कथन प्रस्तुत करत राहणं हे काही इतिहासकारांच्या दृष्टीने योग्य नाही, राजकारणी लोकांच्याही दृष्टीने योग्य नाही, पत्रकारांच्या दृष्टीने योग्य नाही. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी की चित्रपट किंवा कादंबरी यात जे काही असतं तो इतिहास नसतो, ते एक मनोरंजन असतं आणि त्याच्याकडे फक्त मनोरंजन याच दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे. मी थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं माझं सबमिशन देतो सर. त्याच्यामध्ये ही शिकण्याची गरज आहे की ज्यावेळेस इतिहास माझं एक सबमिशन देतो सर. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की सिनेमा हा सिनेमा मनोरंजन म्हणून बघावा, पण उद्याच्या पिढीला हा सिनेमा इतिहास म्हणूनच ज्ञात असेल कदाचित, कारण सगळेच काही इतिहासाचे पुस्तकं वाचणार नाहीत आणि हाच इतिहास पुढे रूढ होईल, जो कथा कादंबऱ्यांपर्यंत रूढ झाला. म्हणजे अति महत्त्वाचे नेते सुद्धा बोलताना सुद्धा, खाजगीत सुद्धा, जाहीरपणे सुद्धा आजही गद्दारीचं नाव गणोजी शिर्के असं जेव्हा म्हणतात तेव्हा हे केवळ मनोरंजनाच्या अशाच माध्यमातून झालेलं असू शकतं कदाचित, मला असं वाटतं. त्यामुळे जेव्हा ऐतिहासिक सिनेमा मांडतो तेव्हा त्याच्याबद्दलची खातरजमा करणं सुद्धा गरजेचं आहे. हां दीपकजी. बघा, आता सोनूनी ज्यांनी बोललंय की हे मनोरंजन म्हणून पाहावं, खऱ्या अर्थाने हे मनोरंजन नसून एक मोठं षडयंत्र या मागे दिसतंय. ऍक्च्युली आता पहिलं आपण शिकत होतो त्यावेळेस 5वी 6वी 7वी मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा इतिहास छत्रपती शिवराय संभाजीराजे आपल्याला इतिहासामधनं वाचायला आणि शिकायला भेटत होते. पण आता तो पण गायब झालाय आणि आज विकिपीडिया आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून मनगडन, जसं मना म्हणजे ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मनाने लिखाण केले, अगदी राजे सुद्धा सुटलेले नाहीये त्याच्यातून. हो, तर ह्या पद्धतीचा मनगडन कहाण्या आपण चित्रपटाच्या द्वारे दाखवून समाजामध्ये खूप मोठं सामाजिक तेढ निर्माण होतंय, मन दूषित होतात. आणि बघा, राजे शिर्के घराणं 350 वर्षे छत्रपतींच्या आधी राजघराणं आहे.
म्हणजे छत्रपती शिवरायांच्या आधी 350 वर्ष रायगड आणि वेगवेगळे गड आणि तिथं शिरकान राज्य राजे शिर्क्यांच्या ताब्यात होतं आणि तो सर्व विलीन राजघराणे सगळं सोडून स्वराज्यात विलीन झाला आणि एवढं मोठं योगदान, एवढं मोठं त्याग या राजे शिर्के घराण्याने या स्वराज्यासाठी आणि छत्रपती एक दुसऱ्यांच्या सोयरिका आणि एक संबंधामुळे केलं. पण तरी सुद्धा आज ज्या पद्धतीने खलनायक, खरा खलनायक बाहेर निघून वेगळ्या पद्धतीने दाखवले जातोय आणि खूप मोठी बदनामी. आता ते मनोरंजन म्हणून घेतलं जाणार नाही, कारण आज ते मनोरंजन नाही तर ते राजे शिर्के घराण्याच्या बदनामीला आम्ही खूप म्हणजे खूप नुकसान आहे. आम्ही खूप दुःखी झालो. नाही, कारण अगदी अगदी वेगवेगळ्या सहमत, पद्धतीने तुमच्या तुम्हाला ह्या कौल मताशी होते. सहमत आहे. या पॅनलवर असणारे सगळे जे इतिहास तज्ज्ञ आहेत ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे, बाकीच्या सगळ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की ठोस पुरावा नाहीये, तो आपण महाराष्ट्राच्या बरोबर. समोर मांडलेला आहे. मग पण तुम्हाला हाच काय मी मुद्दा वाटतं? म्हणतोय, की तुम्ही चित्रपट खूप सुंदर बनवला, सगळ्या गोष्टी लोकांना आवडतोय, लोकांनी जगापुढं सगळं मांडला, पण खरा इतिहास जगापुढं मांडण्याची गरज आहे आणि त्यामुळं मला असं वाटतंय हे संशोधन होणं गरजेचं होतं. राजे ठीक शिर्के आहे, ठीक आहे. घराण्याला मी त्या कुठल्यातरी मुद्द्यावर येतो सदस्याला सर. पण विचारणं तुम्हाला गरजेचं काय होतं. वाटतं, कोण आहे? कोणी केलं असावं? ही नाही, फितुरी हा कोणी हा केली एक असावी? संशोधनाचा भाग आहे. जसं आता फ्रान्सिस मार्टिन ज्या पद्धतीने डायरीमध्ये लिहिले, की कोणीतरी कारकून, कारभारी मंडळी होते. ते हम्म. ते त्यांचा भाग आहे. कारण इतिहास संशोधन होणं गरजेचं आहे. आपण अचानक बोलून इतिहास बघा, इतिहास हा खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे. एका शब्दाने धचा मा होतो आणि समाजात खूप मोठा द्वेष, जातीय आणि विष पेरलं जाईल ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. चित्रपटाला सेन्सर होण्याच्या आधी इतिहास संशोधकांना किंवा त्याचा अभ्यास होणं गरजेचं होतं. घराण्यांना विचारण्याची गरज होती. ते न करता सेन्सर आणि बाकी सगळ्या गोष्टींनी दिग्दर्शकांनी आपल्या मर्जीने अशा पद्धतीने खलनायक दाखवला. ते शिर्क्यांची बदनामी, त्या बदनामीतनं त्यांनी पैसे जे कमवलेत हे आम्हाला मान्य नाही. ठीक आहे, हे महाराष्ट्र त्यांना मान्य करणार नाही. ठीक आहे. तुमची भूमिका आज महाराष्ट्राच्या समोर बडे मुद्द्याच्या माध्यमातून आम्ही मांडलेली आहे. मला संजय सरांना विचारायचं, वेळ खूप कमी आहे, त्यामुळे एक एक मिनिटामध्ये आपली भूमिका सगळ्यांनी मांडा. इतिहास अतिशय संवेदनशील आहे आणि आपल्याकडे धर्म, जाती ह्या तर खूप संवेदनशील बटणं आहेत, ज्याच्याहून खूप मोठा परिणाम राजकीय परिणाम साधला जातो. संजय सर, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की जेव्हा इतिहासाचे लिखाण असेल, त्याच्याबद्दल वाद प्रतिवाद सगळे आहेत, आज संशोधन होणं गरजेचं आहे का? ज्या प्रश्नाचं ऐतिहासिक उत्तरच सापडत नाहीये, पण त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत, हे संशोधन होणं गरजेचं आहे का? ज्यावेळेस असं होतं की ज्यावेळेस इतिहासात काही डार्क बाजू असतात की हां. माहीतच नसतं की नेमकं घडलं तरी काय आणि कशामुळे घडलं. आता हे जर आपल्याला माहीतच जर नसेल तर काहीतरी तर्क कुतर्क करून कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे योग्य नाही आहे. चित्रपट निर्मात्यांनी, नाटक निर्मात्यांनी किंवा कादंबरीकारांनी या बाबतीत प्रचंड काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. कारण तसं जर केलं नाही तर समाजासमोर चुकीचा संदेश जातो, हा भाग वेगळा, कोणीतरी बदनाम होतो अकारणपणे, हा भाग वेगळा. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समाजामध्ये एक तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न होतो. आता इतिहासकार म्हणून आता इथे जे काही मंडळी आहे त्यांनी सुद्धा अशा प्रकारेच कोणत्या ना कोणती बाजू किंवा विरोधात जाऊन कोणतरी भूमिका घेणं. इतिहास फक्त तथ्यांवर चालतो, तो तथ्यांवरच चालला पाहिजे आणि त्या तथ्यांकडेच सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. ह्या कल्पोपकल्पित ज्या बाबी आहेत, केवळ तर्काने त्याच्या उत्तर शोधणं हे काही योग्य होणार नाही, योग्य नाही. आणि या चित्रपटाचे किंवा इतरही आतापर्यंतचे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज चित्रपट, नाटकं जी झाली यामध्ये सुद्धा. ठीक आहे, तुमच्या याच कमेंटवरती मला 2 पाहुण्यांची शेवटची कमेंट घ्यायची आहे, त्यांचं मत घ्यायचं आहे. मी कार्यक्रम त्याच्यानंतर थांबवणार आहे. अमोलजी पहिल्यांदा तुम्ही, नंतर तुषारजी तुमच्याकडे येतो. 30 सेकंद. माझं एकच म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरचा काळ, की बाबा त्यावेळेस येसुराणी काय करत होते, त्यावेळेस राजाराम महाराज काय करत होते, हा काळ सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आला पाहिजे. कारण येसुराणीनंतर ताराराणींनी सुद्धा 27 वर्ष राजारामांच्या पत्नी यांनी औरंगजेबाशी लढा दिलेला आहे. शेवटी औरंगजेबाला या मातीतच विसावा घ्यावा लागला. आणि याही पलीकडे जाऊन जरा राजसन्यास वाचा ना, राम गणेश गडकरींनी काय लिहिलेलं आहे. अनेकांनी तर राजियाचा पुत्र अपराधी देखा असं संभाजी महाराजांच्या एका नाट्याचं नाव आहे. प्रणय युवराज आहे. आता त्याची जर डायलॉग सांगत बसलो ना मी त्या नाही, ही सगळी बदनामी थांबणं गरजेचं आहे. ऐतिहासिक पात्रांची ही बदनामी थांबणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल वेळ कमी आहे. माझं एकच म्हणणं आहे की आजपर्यंतचे चित्रपट जेवढी संभाजी महाराजांवर निघाली त्यामध्ये
बऱ्यापैकी न्याय या संभाजी महाराजांच्या पात्राला चरित्राला या छावामध्ये देण्यात आलेला आहे, बऱ्यापैकी न्याय देण्यात आलेला हा, आहे. हा. शेवटी जे काही विषय सोयराबाई साहेबांचा आणि गणोजी शिर्केंचा जो विषय आहे हम्म. ते दोन विषय खूप महत्वाचे मला वाटतात. त्याचं सुद्धा उतेकरांनी उत्तर दिलं पाहिजे आणि ठीक आहे. इथून पुढे असे चित्रपट निर्माण होताना इतिहास तुषारजी संशोधकांना तुषारजी त्यामध्ये शेवटची सहभागी कमेंट माझा वेळ संपलाय, ओव्हर चालू आहे. इतिहासातील घटनांवरून आजच्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही जातीला हिनवणे अपमान करणे हे चुकीचं असून महाराष्ट्र, मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराज हम्म. यांचा जय जयकार करणारा हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, आफ्रिकन, युरोपियन, अमेरिकन हा आमचा धर्मबंधू आहे. त्यामुळे असं कुठल्याही व्यक्तीला कोणी हिनवू नये ही आमची भूमिका आहे. ठीक आहे, शेवटची कमेंट दीपकजी प्लीज, अगदी थोडक्यात, वेळ संपलाय. मी उद्योगकारांना विनंती आहे, कारण की चित्रपट खूप सुंदर केलाय, सगळं झालंय, परंतु त्याच्यात जे आक्षेपार्ह कंटेंट आहे ते लवकरात लवकर वगळावे, अन्यथा सर्व राजे शिर्के परिवार आणि त्याचे आप्तेष्ट सर्व महाराष्ट्रभर आंदोलन करणार, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून मोठ्या प्रमाणात त्यांना आमच्या रोषाला सामना करावा लागेल अशी मी विनंती करतो. ठीक आहे, या तुमच्या भूमिकेची ते दखल घेतील अशी आशा करूया. जर ऐतिहासिक संदर्भच कुठला सापडलेला नाही तर मग ही कहाणी कशाच्या आधारावर हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. पण जेव्हा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही भरभरून याच्याबद्दलची आज मतं दिलेली आहेत. आम्ही प्रश्न केला होता, गणोजी शिर्केला खलनायक करून छावानं चूक केली आहे का? प्रेक्षकांचं काय मत आहे? तर 52% प्रेक्षकांना होय असं वाटतंय, 48% प्रेक्षकांना नाही असं वाटतंय. खरं तर या सगळ्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या समोर स्वराज्याचा खरा खलनायक कोण याचं उत्तर येणं गरजेचं आहे. ते संशोधन होईल अशी आशा करूया. आज या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. चर्चेत आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर पुढचा मुद्दा, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक.